प्रकल्प रोजगार आणूच, पण आपल्या लोकांमुळे निर्माण होणारा रोजगार आपण विसरलोय। त्यामुळे शिक्षक भरतीत 80% स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशी मागणी केली असून इतरही विभागात ती व्हावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू राहणार। यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं आमदार प्रमोद जठार यांनी सांगितलंय। अख्ख्या महाराष्ट्रात सिंधुरत्न ही योजना एकाच जिल्ह्याला, दोनच जिल्ह्याला आहे, बरोबर आहे। म्हणजे हा जिल्हा डोंगराळ भाग आहे म्हणून तुम्ही आणली। समुद्र आणि सह्याद्री ह्याच्यामध्ये असलेला चिंचोळा भाग अनेक अडीअडचणीमध्ये आहे। इथली बोलीभाषा निराळी आहे। दर 10-12 किलोमीटरवरती बोलीभाषा बदलते। बाहेरचे शिक्षक इतर मंडळी आहेत। आपल्याच लोकांना रोजगार नाही आहे म्हणून लोक बाहेर चाललेली आहेत। मग ज्या शाळामध्ये साधारणतः सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आज 1 लाख मुलं शिकतात। झेडपीच्या शाळेत बोलतो, किती शिकतात? 1 लाख। आता फॅक्टरी आणाल, उद्योग आणाल, ते आणावेत नेत्याने, त्यांचं आमचं काही म्हणणं नाही, ते आल्यानंतर रोजगार मिळेल। पण आमची लोक जिल्ह्यात राहिल्यामुळे, त्यांना मुलं झाल्यामुळे, ती मुलं झेडपीच्या शाळेत गेल्यामुळे, ती मुलं गेल्यामुळे तिथे रोजगार जो निर्माण झाला आमच्या मुलांच्या शिक्षणामुळे। तुम्ही गेट मी आमच्या मुलं 1 लाख मुलं सिंधुदुर्ग रत्नागिरीतली त्या शाळांमधनं गेली झेडपीच्या। आज त्यांनी ते टिकून ठेवली माणसं, तीच पोरं शाळेत गेली, त्यांना शिकवायला शिक्षक। म्हणजे रोजगाराची निर्मिती आमच्यामुळे झाली। मग आमची पदं आमच्या पोरांना द्या 80%। महसूलचा पण विषय असाच, आरोग्याचा पण विषय असाच। महसूल आमचीच महसूल यंत्रणेला राखवायला जी पदनिर्मिती झाली ती आमच्याच 80% पोरांना पहिली द्या। आरोग्याच्यात पण मला असं सांगायचं की आमच्या लोकांच्यामुळे निर्माण झालेली जी पदं आहेत ती तरी किमान 80% आम्हाला द्या। नाहीतर आज 80% बंद असलेली घरं परत कधी उघडणार नाही। रोजगार येतील, रोजगाराला एक वेळ असतो, त्याला एक कार्यमर्यादा असते, ती वर्किंगमध्ये यायला वेळ लागतो। आज गावागावामधले शिक्षक हे कोकणाच्या बाहेरचे आहेत। आज मी दोन्ही जिल्ह्याचा आढावा घेतला, 80% लोक बाहेरचे आहेत, त्यांना बोलीभाषा जमत नाही। 3 वर्षाने ते बदली करून घेतात। झेडपीमध्ये शाळेत शिक्षक नाही म्हणून पोरं झेडपी मुलंच घालत नाहीत, शहरामध्ये येतात, गावं बंद पडत झाले। तर रामबाण उपाय म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती केली, एक आता नवीन लवकरच दादा भुसेंकडे बैठक लागेल। सन्माननीय आपले पालकमंत्री, सन्माननीय त्यांचे पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि राणे साहेब, या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि सगळे आमदार सिंधुदुर्ग रत्नागिरीतले आम्ही लवकरच जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही बैठक घेणार आहोत की आम्हाला न्याय द्या। आमच्या पोरांना बेसिक, आमचा फंडामेंटल राईट जो आमच्या पोरांना आमच्या ह्याच्यामुळे मिळालेला आहे तो आम्हाला द्या। मला वाटते जवळजवळ 40 ते 50 हजार मुलांची पदं या कोकणातल्या लोकांसाठी निर्माण झालेली, सिंधुदुर्ग रत्नागिरीत बोलतो मी स्पेसिफिक, त्यांना मिळतील एवढा मोठा रोजगार आपण निर्माण केलेला आहे। आपण नेमका तोच विसरलो आहे। प्रकल्प तर आणूच आपण, त्याच्यासाठी सगळेच नेते प्रयत्न करत आहेत, पण आपल्यामुळे निर्माण झालेल्या रोजगाराचा धनी कोण? आमच्यामुळे निर्माण झालेल्या रोजगाराचा धनी बाहेरचा। म्हणून आज स्थानिकांचा विषय आहे, 80% आम्हाला त्याच्यात प्रायोरिटी मिळाली पाहिजे। आम्हाला कायदा नाही बदला, आम्हाला प्रायोरिटी मिळाली 80%। उद्या 70% राहिले, 30% घ्या बाहेरचे, आमचं काय म्हणणं नाही, पण प्रायोरिटी आमच्या DED झालेल्या आणि ते काही छोट्या मोठ्या परीक्षा पास झालेल्या सगळ्या मुलांना द्या, असं आमचं आहे।